नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छानसा असा झटकीपट तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ, रव्याचे आप्पे. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे मी, जाड रवा घेतलेला आहे. दही घेतलेला आहे, मीठ, कांदे, टमॅटो, 1 इनोचं पॅकेट घेतलेलं आहे, 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, गाजर आणि कोथिंबीर. तुमच्याकडे अजून ज्या भाज्या तुमची मुलं खात नसतील तर त्या तुम्ही घेऊ शकतात. हे सगळं भाजीपाला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मी आता कोथिंबीर कट करून घेणार आहे. अगदी बारीक बारीक कट करायची आहे आपल्याला कोथिंबीर. कोथिंबीर मस्त कट झालेली आहे. आता आपण टमॅटो पण कट करून घेणार आहेत. तुमचे मुलं जर ज्या पालेभाज्या खात नसतील, पालक वगैरे जे मेथी, ते पण तुम्ही घालू शकतात. माझ्याकडे अवेलेबल होत्या तेवढ्या मी भाजी घातलेल्या आहेत. तर हे मी मिक्सरचं भाजी कट करायचं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी गाजर आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. बघू शकतात किती छान मस्त बारीक कट झालेला आहे. याच्यातच मी आता कांदा टाकून घेतलेला आहे, तो पण आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे. बघू शकतात या पद्धतीने बारीक कट झालेला आहे तो. तसंच मी टमॅटो पण कट करून घेतलेला होता. एक खोल भांडं घेणार आहे, त्यात आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीने रवा टाकून घ्यायचा आहे. जेवढा रवा राहील त्याच्यापेक्षा अर्धा दही घ्यायचं आहे तुम्हाला. 1 वाटी जर रवा घेतला तर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण छोट्या छोट्या कट केलेल्या भाज्या सगळ्या टाकून घ्यायच्या आहेत. भरपूर अशा मी भाज्या टाकून घेतलेल्या आहे. एरवी पण मुलं भाज्या खायला कंटाळा करतात. टमॅटो पण कट करून घेतलेला आहे, टमॅटो पण टाकून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या ज्या भाज्या पाहिजे त्या त्या तुम्ही टाकायच्या आहेत. तेच भांडं धुवून मी त्यात थोडंसं पाणी पण टाकून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आणि चांगलं मिक्स करायचं आहे हे. अजून यात पाणी टाकावं लागणार आहे आपल्याला. ज्या क्वांटिटीने तुम्हाला पाणी लागेल तसं तुम्ही पाणी टाकून मिक्स करायचं आहे. छान एकजीव होईपर्यंत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पटकन तुमच्या घरी कोणीतरी आलेलं आहे आणि तुम्हाला नाश्ता करायचा आहे, वेळेवर तुमच्याकडे काहीच नाही, त्यावेळी खूप बेस्ट ऑप्शन आहे हे. मस्त हिरवीगार अशी कट केलेली कोथिंबीर पण मी त्याच्यात टाकून घेते आहे. कोथिंबीर पण मस्त मिक्स करून घ्यायची आहे. कलर पण किती छान दिसतोय बघा ना, हिरवा, व्हाईट आणि ग्रीन कलर, मस्त कलर दिसतो आहे. तर आपलं हे मिक्स झालेलं आहे. हे 5 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपल्याला चटणीची तयारी करायची आहे. त्यासाठी लागणार आहे साहित्य: तेल, नारळ, मीठ, थोडेसे शेंगदाणे, मोहरी, जिरं, कोथिंबीर, 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. तर नारळ आपल्याला फोडून घ्यायचं आहे, त्याच्यातलं नारळ काढून घ्यायचं आहे. खोबरं आपलं काढून झालेलं आहे. ते खोबरं मिक्सरला बारीक करण्यासाठी मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खोबरं असं छोटं छोटं कट करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मिक्सरला दळायला चांगलं जाईल. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते आहे. त्यात आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. आणि मी अर्धा कढीपत्ता मिक्सरला दळायला घेतलेला आहे, अर्धा आपण तडक्याला राहू देणार आहे चटणीला. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे याची. थोडंसं पाणी टाकते आहे मी. पाणी टाकून पण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि तशीच कोथिंबीर पण टाकलेली आहे मी. बघू शकतात कलर किती सुंदर आलेला आहे चटणीला. तडका देण्यासाठी मी एक तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. गॅस बंद करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी मोहरी. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं,
आणि उरलेला आपला कढीपत्ता टाकायचा आहे. छान तडका तडतड 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 आवाज येईपर्यंत तडका द्यायचा आहे. त्याला तडका छान चटणीवरती टाकून द्यायचा आहे. गरम गरमच टाकायचा आहे आपल्याला हा तडका, म्हणजे चटणीला छान तडका बसतो. चटणी खूप टेस्टी लागते मग. आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान बनते अशी चटणी. तुम्ही पण नक्की करून बघा. एरवी खाण्यासाठी पण छान आहे ही चटणी. बघू शकतात आपण ते मिश्रण एकजीव केलेलं होतं, ते छान मुरलेलं आहे. त्यात आपल्याला आता इनोचं पॅकेट टाकून घ्यायचं आहे. थोडंसं वरून मी थोडंसं पोह्यांचा चमचाभर पाणी टाकते, म्हणजे मिक्स व्हायला चांगली मदत होते. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे ते. मी आप्पेपात्र गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं की जे मिश्रण केलेलं होतं ते थोडं थोडं करून ह्या भांड्यामध्ये सोडून द्यायचं आहे. कधी पण तुम्हाला आप्याची आठवण आली तर हे करून देऊ शकता तुम्ही मुलांना म्हणा नाश्त्याला, किंवा एरवी आता उन्हाळ्याचं पण दुपारचं भाजीपोळी खायला कंटाळा येतो तर त्यावेळी करू शकतात तुम्ही. आपल्याला 2 मिनटासाठी झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची एक. बघू शकतात आप्पे फुगून वरती आलेले आहेत. आता आपल्याला हे आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत. बघू शकतात कलर पण किती सुंदर आलेला आहे. अगदी छान लाईट ब्राऊन कलरचे झालेले आहेत. मस्त गोल्डन कलर आलेला आहे त्याला. सगळे आप्पे आपल्याला असे पलटी करून घ्यायचे आहेत. आप्पे बघूनच खावेसे वाटत आहेत लगेच कलर बघून त्याचा. आणि अगदी 10 मिनिटात तयार होऊन जाते ही रेसिपी. तसेच मी दुसऱ्या साईडने पण शेकून घेतले होते. आता झालेले आहेत. मी प्लेटमध्ये काढून घेते. दुसरी बॅच पण मी तशीच बनवून घेतलेली आहे. ते पण आप्पे छान मस्त गोल्डन कलरचे झालेले आहेत. तर आपले आप्पे आता रेडी झालेले आहेत. यात आपल्याला आता चटणी घ्यायची आप्प्यासोबत खाण्यासाठी. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. अगदी अप्रतिम होतात असे आप्पे. तुम्ही पण नक्की करून बघा. बघा मी तुम्हाला फोडून दाखवते. अगदी छान जाळी पडलेली होती. अगदी मस्त वरून कुरकुरीत आणि मधून अगदी मऊ लुसलुशीत झालेले होते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडतील हे आप्पे आणि अगदी झटकेपट होणारी रेसिपी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच रेसिपीमध्ये. चला बाय.